संघ व सकल मुस्लिम समाजाकडून पोलीस निरीक्षक तामगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर। संग्रामपूर तालुक्यातील मुस्लिम सेवा संघ सकल मुस्लिम समाज यांच्याकडून दिनांक 17 जुलै 2024 रोजी कोल्हापूरच्या विशाळगड व गाजापूर गाव इथं मुस्लिम वस्ती व मशिदीवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत तामगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले। सविस्तर निवेदन मधील नमूद कोल्हापूर येथील विशाळगड व गाजीपूर इथं अतिक्रमण काढण्याच्या नावावर काही समाजकंटकांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोणतीही परवानगी नसताना मोर्चा काढला। या मोर्चा दरम्यान गाजापूर गावचा व विशाळगड अतिक्रमणाचा कोणताही संबंध नसताना गाजापूर गावातील मुस्लिम समाजाच्या लोकांवर अत्यंत धक्कादायक हल्ला करण्यात आला। मोर्चा काढण्याआधी तेथील मुस्लिम समाजाच्या लोकांनी प्रशासनाकडे विनंती केली होती की यांच्यावर हल्ला होऊ शकतो म्हणून त्यांना सुरक्षा पुरवावी, परंतु प्रशासनाने या गंभीर विषयांकडे दुर्लक्ष केल्याने योग्य सुरक्षा पुरवली नाही। या विषयाचा गंभीर परिणाम झाला। मोर्चात सहभागी झालेल्या समाजकंटकांनी मुस्लिम समाजाच्या लोकांवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये मशीद, दर्गा, मोटरसायकल, कार आणि घरांची तोडफोड करण्यात आली। विशेष लहान मुलांना आणि महिलांना सुद्धा मारहाण करण्यात आली। या हिंसाचारात मोर्चा सहभागी व सर्व गुंडांनी अमानवीय कृत्य केलं। त्यावेळी मुस्लिम सेवा संघ सकल मुस्लिम समाजाकडून विनंती करण्यात येत आहे या घटनेची तत्काळ सखोल चौकशी करून छत्रपती संभाजीराजे व त्यांच्या सोबतच्या गुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी। त्यांना त्वरित अटक करून न्यायालयीन प्रक्रिया चालू व्हावी आणि मुस्लिम समाजाच्या लोकांना न्याय मिळवून द्यावा, अशा प्रकारचे निवेदन तामगाव पोलीस स्टेशनला देताना अब्दुल हमीद, शेख इस्राईल, वसीम खान, मोहम्मद तौसिफ जमादार, शेख नईम, शेख रशीद, अब्दुल खालिक, शेख साबिर, अब्दुल अजीम, अक्रम खान यांच्यासह 25 ते 30 लोकांनी उपस्थित राहून स्वाक्षऱ्या सुद्धा निवेदनावर केल्या आहेत। सूर्या मराठी न्यूजसाठी अर्शद पठाण, संग्रामपूर तालुका प्रतिनिधी। दिनांक 14/7/2024 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर जे अतिक्रमणाच्या नावावर मुस्लिम वस्ती आणि मशिदी आणि दर्गेवर जे हल्ला झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही संग्रामपूर तामगाव पोलीस स्टेशनला माननीय ठाणेदार यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन दिलं। त्या ठिकाणी या अतिक्रमणाचा जो ठिकाण होता त्या ठिकाणाला सोडून जवळपास विशाळगडाच्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुस्लिम वस्तीमध्ये काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी प्राणघात हल्ला केला, घरांची नासधूस केली, तोडफोड केली, मशिदीवर चढून मिनारांची तोडफोड केली। त्या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। जर का त्या समाजकंटकावर योग्य कारवाई नाही झाली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही संग्रामपूर तालुक्यात उभारणार आहोत, याची प्रशासनानं नोंद घ्यावी। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।